गुड मॉर्निंग स्टुडंट अगेन. काल आपण जे केमिकल कंपोजिशन आहे क्रोमोझोमचं, ते क्रोमोझोमचं केमिकल कंपोजिशन पाहिलं. आणि केमिकल कंपोजिशन पाहत असताना आपल्या लक्षात आलं इट कन्सिस्ट ऑफ, पहिला जो पार्ट आहे त्याचा दॅट वी कॉल इट ॲज अ पेंटोज शुगर. पेंटोज शुगर. दुसरा पार्ट आहे फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप. आणि तिसरा पार्ट आहे नायट्रोजिनस बेसेस. कोणता पार्ट आहे? नायट्रोजिनस बेस. बरोबर आहे. आता पहा, आता ह्याच्यामध्ये एक पेंटोज शुगर प्लस 1 फॉस्फेट ग्रुप प्लस 1 नायट्रोजिनस बेस असं एकत्र येत असतं. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये दोन टर्म्स आहे पहा, न्यूक्लिओसाइड्स. न्यूक्लिओसाइड्स कशाला म्हणायचं आणि न्यूक्लिओटाइड्स कशाला म्हणायचं हे आपण पाहू. व्हेन अ कॉम्बिनेशन ऑफ डीऑक्सीरायबोज शुगर अँड नायट्रोजिनस बेस इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओसाइड. म्हणजे एक पेंटोज शुगर आणि एक नायट्रोजिनस बेस एकत्र आला तर तयार होईल न्यूक्लिओसाइड. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये ही झाली पेंटोज शुगर. काल आपण पाहिलं ना, इथे ऑक्सिजन, इथे पहिली शुगर एक कार्बन, इथे दुसरा कार्बन, इथे तिसरा कार्बन, इथे चौथा आणि CH2OH. हायड्रोजन हायड्रॉक्झिल ग्रुप ह्याला अटॅच आहेत. बरोबर आहे. ही झाली पेंटोज शुगर. आता ह्याच्या पहिल्या कार्बनला इकडून आपण ह्या क्लॉकवाईज डायरेक्शननी त्याला, म्हणजे ऑक्सिजनच्या इकडून असं स्टार्ट नेमिंग चालू होतं, 1 2 3 4 आणि हा 5th. बरोबर आहे. मग ह्याला एक नायट्रोजिनस बेस अटॅच होतो. बरोबर आहे. 1 नायट्रोजिनस बेस इज अटॅच टू द पेंटोज शुगर. आता हे जे स्ट्रक्चर तयार झालं याला आपण म्हणतो न्यूक्लिओसाइड्स. काय म्हणतो? न्यूक्लिओसाइड्स. आता किती न्यूक्लिओसाइड तयार होतील पहा बरं. ह्या डीऑक्सीरायबोज शुगरला समजा पहिला ॲडिनाईन, इथे नायट्रोजिनस बेसच्या ठिकाणी आपण घेतला ॲडिनाईन, तर इथे काय तयार होईल? तयार होईल डीऑक्सी ॲडिनोसाइन. काय तयार होईल? डीऑक्सी ॲडिनोसाइन तयार झाला. डीऑक्सी ॲडिनोसाइन कधी? जेव्हा ॲडिनाईन अटॅच असेल. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता ना, डीऑक्सी रायबोज ॲडिनोसाइन, कारण ही डीऑक्सी रायबोज शुगर आहे. बरोबर आहे. सो डीऑक्सी ॲडिनोसाइन. समजा आता इथे ग्वानाइन अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो डीऑक्सी ग्वानोसाइन. डीऑक्सीग्वानोसाइन. समजा इथे सायटोसाइन अटॅच असेल तर त्याला म्हणायचं डीऑक्सीसायटिडीन. डीऑक्सीसायटिडीन. आणि जर थायमाइन अटॅच असेल तर त्याला म्हणायचं, सांगा आता काय? डीऑक्सीथायमिडीन. काय म्हणायचं? डीऑक्सीथायमिडीन. बरोबर आहे. कशाच्या बेसिसवर हे 4 प्रकार तयार झाले आपले? हे तयार झाले नायट्रोजिनस बेसच्या बेसवर. जो नायट्रोजिनस बेस अटॅच आहे त्याच्या बेसिसवर हे प्रकार तयार झाले. आता ह्याला आपण म्हणतो न्यूक्लिओसाइड. याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप अब्सेंट आहे. आता काय होत असतं माहिती का? ह्या 5व्या कार्बनला इथे अटॅच होईल फॉस्फेट ग्रुप. आणि जेव्हा फॉस्फेट ग्रुप अटॅच होईल म्हणजे काय म्हणू आपण त्याला?
एक पेंटोज शुगर प्लस एक फॉस्फेट ग्रुप प्लस एक नायट्रोजिनस बेस असा जर अटॅच झाला तर त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओटाईड. काय म्हणायचं, टाईड आणि साईड हे दोन टर्म्स आहेत, बरोबर आहे. इट इज अ बेसिक युनिट ऑफ DNA. The nucleotide of DNA are called as deoxyribonucleotides. आता ह्याच्यामध्ये 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स तयार होतील पहा. जसं आपण इथं पाहिलं डिऑक्सी ॲडिनोसाइन, डिऑक्सी ग्वानोसाइन, डिऑक्सीसायटिडीन, डिऑक्सीथायमिडीन, बरोबर आहे ना. आता इथे काय तयार होतं पहा. पहिला तयार होईल फॉस्फेट ग्रुप, म्हणजे पहिले पेंटोज शुगर प्लस फॉस्फेट ग्रुप प्लस ॲडिनाइन समजा अटॅच असेल तर ह्याला आपण म्हणू डिऑक्सी ॲडिनोसाइन मोनोफॉस्फेट. काय म्हणू, डिऑक्सी ॲडिनोसाइन मोनोफॉस्फेट. किंवा ह्यालाच आपल्याला काय म्हणता येईल, डिऑक्सीरायबोज ॲडिनोसाइन मोनोन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. मोनोन्यूक्लियोटाइड फॉस्फेट किंवा शॉर्टमध्ये म्हणायचं असेल ॲडिनाइन न्यूक्लियोटाइड किंवा डिऑक्सी ॲडिनोसाइन मोनोफॉस्फेट. आता समजा इथे ॲडिनाइनच्या जागी समजा ग्वानाइन असेल, म्हणजे पेंटोज शुगर प्लस फॉस्फेट ग्रुप, आता ॲडिनाइनच्या जागी काय, ग्वानाइन. ह्याला म्हणायचं ग्वानाइन न्यूक्लियोटाइड किंवा डिऑक्सी ग्वानोसाइन मोनोफॉस्फेट. काय म्हणायचं, डिऑक्सी ग्वानोसाइन मोनोफॉस्फेट किंवा डिऑक्सीरायबोज ग्वानोसाइन मोनोफॉस्फेट. दॅट वी कॉल इट ॲज, कधी म्हणतो आपण, जेव्हा ग्वानाइन हा नायट्रोजिनस बेस अटॅच असेल तर. तिसरा प्रकार पाहू आपण, जर इथे सायटोसाइन अटॅच असेल, म्हणजे एक पेंटोज शुगर प्लस एक फॉस्फेट ग्रुप प्लस एक नायट्रोजिनस बेस. आता नायट्रोजिनस बेस कोणता आहे, सायटोसाइन. ह्याला म्हणायचं सायटोसाइन न्यूक्लियोटाइड किंवा ह्यालाच म्हणायचं डिऑक्सीसायटिडीन मोनोफॉस्फेट. डिऑक्सीसायटिडीन मोनोफॉस्फेट. डिऑक्सीसायटिडीन मोनोफॉस्फेट. आणि चौथा प्रकार कोणता झाला मग, इथे आता थायमाइन अटॅच करा. ह्याला म्हणायचं थायमाइन न्यूक्लियोटाइड किंवा डिऑक्सीथायमिडीन मोनोफॉस्फेट. डिऑक्सीथायमिडीन मोनोफॉस्फेट, बरोबर आहे. आता हा झाला न्यूक्लियोटाइड. किती प्रकारचे न्यूक्लियोटाइड तयार झाले पहा. 4 डिफरंट टाइप्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आर फॉर्म. 4 वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियोटाइड तयार झाले आणि हे 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड मल्टिपल युनिटमध्ये एकत्र येऊन इथे काय तयार होईल, DNA मॉलिक्यूल तयार होईल. आता पहा पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. आता पॉलिन्यूक्लियोटाइड चेन कशी बनते, न्यूक्लियोटाइड आर द बेसिक युनिट. हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे बेसिक युनिट आहे, बरोबर आहे ना. आता इथे काय होत असतं माहिती का, धिस मोनोमर न्यूक्लियोटाइड act as a building block molecule for the synthesis of polynucleotide molecule. आता DNA ची चेन कशी आहे, इट इज अ पॉलिन्यूक्लियोटाइड. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन, पॉली मीन्स मेनी. असे हे रिपीटेड, हे आपण 4 पाहिले ना, ह्या 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड मल्टिपल
युनिटमध्ये एकत्र येऊन हा मोनोमर आहे. एक म्हणजे मोनोमर, बरोबर आहे. मग हा पॉलिमर आहे. DNA इज अ पॉलिमर. इट इज अ पॉलिन्यूक्लियोटाईड चेन. म्हणजे असे पुष्कळ सारे न्यूक्लियोटाईड एकत्र येऊन काय तयार होईल? DNA मॉलिक्यूल तयार होईल, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय होत असतं माहिती का? इट इज अ लिनियर. दीज न्यूक्लियोटाइड्स जॉईन आर लिंक्ड इन अ लिनियर ऑर्डर टू फॉर्म अ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. आता याच्यामध्ये काय होतं माहिती का? इच बॉन्ड the nucleotides are attached with each other by means of phosphodiester linkage. हे जे सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाईड आहे हे फॉस्फोडायस्टर लिंकेजनी अटॅच होतील. इच बॉन्ड इज प्रेझेंट बिटवीन फॉस्फेट ग्रुप ऑफ वन न्यूक्लियोटाईड अँड शुगर मॉलिक्यूल ऑफ अनादर न्यूक्लियोटाईड. आता पहा, ही एक शुगर आहे. कार्बन कार्बन, इथे कार्बन, इथे कार्बन, हा आहे CH2OH. इथे आहे समजा ॲडिनाईन, हा नायट्रोजिनस बेस आहे, बरोबर आहे. आता इथे काय आहे? इथे हायड्रोजन, हायड्रॉक्झिल, हायड्रोजन, 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 हायड्रॉक्झिल, हायड्रोजन, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये फॉस्फोडायस्टर लिंकेज कसं तयार होतं पहा. इथे हा फॉस्फेट ग्रुप आहे. हा झाला एक न्यूक्लियोटाईड इथून एवढा, बरोबर आहे. आता ही झाली दुसरी शुगर. याच्या खालच्या सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाईडची शुगर आहे ही. समजा इथे कार्बन, इथे कार्बन, इथे कार्बन, इथे कार्बन, इथे CH2OH, इथे परत हायड्रोजन, हायड्रॉक्झिल, हायड्रोजन, हायड्रोजन, इथे हायड्रोजन, हायड्रॉक्झिल, इथे हायड्रोजन, इथे समजा ॲडिनाईन, इथे ग्वानाईन आहे, बरोबर आहे. हा एक न्यूक्लियोटाईड, हा एक न्यूक्लियोटाईड. हे सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाईड आहे. आता हे जॉईन कसे होतात पहा. इथे असतो फॉस्फेट ग्रुप, P डबल बॉन्ड O, OH, 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 बरोबर आहे. आता काय होईल? हा फॉस्फेट ग्रुप इथे लिंकेज तयार करेल आणि हा जो आहे ना फॉस्फोरिक ॲसिड, हायड्रॉक्झिल ग्रुप हा इथे लिंकेज तयार करेल आणि हा इथे 5व्याशी लिंकेज तयार करेल, बरोबर आहे. म्हणजे काय होईल? इथे फॉस्फोडायस्टर लिंकेज जो तयार होत असतो ना, हा फॉस्फोडायस्टर लिंकेज हा असा तयार होत असतो. ओके. सो फॉस्फोडायस्टर लिंकेज इज गेट फॉर्म. कसा तयार झाला फॉस्फोडायस्टर लिंकेज? फॉस्फोडायस्टर लिंकेज इज फॉर्म बिटवीन, हा कसा तयार झाला पा. फॉस्फेट ग्रुपचा 1 हायड्रॉक्झिल ग्रुप हा वरच्या सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाईडच्या शुगरसोबत कंबाईन एक लिंकेज फॉर्म करेल, बॉन्ड तयार करेल. त्याच वेळेस दुसरा हायड्रॉक्झिल ग्रुप हा कार्बनसोबत खालच्या म्हणजे सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाईडच्या कार्बनसोबत लिंकेज तयार करेल आणि हा असा बॅकबोन तयार करेल DNA मॉलिक्यूलचा. इट फॉर्म्स द बॅकबोन ऑफ DNA मॉलिक्यूल. इथपर्यंत लक्षात आलं? आता पहा, इथे सगळ्यात पहिले DNAचं मॉडेल एक्सप्लेन केलेलं आहे. द मॉडेल ऑफ DNA वॉज फर्स्ट प्रपोज्ड बाय वॅटसन अँड क्रिक. वॅटसन आणि क्रिकनी सगळ्यात पहिले DNAचं मॉडेल प्रपोज केलं अँड धिस मॉडेल इज बेस्ड ऑन, कोणी तयार केलं? वॅटसन अँड क्रिक, बरोबर आहे. इट वॉज प्रपोज्ड इन 1953 and for that outstanding discovery they won the Nobel Prize in 1962. त्यांनी जे मॉडेल प्रपोज केलं 1953 साली आणि ह्या आउटस्टँडिंग डिस्कव्हरीबद्दल त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे 1962ला. आता हे जे मॉडेल बनलेलं आहे हे सगळ्यात पहिले
जे डबल हेलिक्स स्ट्रक्चर जे आहे ह्याच्या पहिले वेगवेगळे मॉडेल्स प्रपोज केल्या गेले, सिंगल हेलिक्स, सिंगल हेलिक्स, पण कोणत्याच मॉडेलने रिप्लिकेशनची प्रोसेस फॉलो केली नाही. दे डू नॉट एक्सप्लेन द रिप्लिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. कारण एकापासनं जेव्हा 2 सेल बनतात तेव्हा नवीन सेलला DNA कॉन्ट्रीब्यूट केला जातो. तर हे कोणत्याच मॉडेलनी एक्सप्लेन केलं नाही. त्याच्यामुळे हे मॉडेल्स रिजेक्ट झाले. बट धिस वॉज वेल एक्सप्लेन बाय द मॉडेल प्रपोज्ड बाय वॅटसन अँड क्रिक अँड इट इज वाईडली ॲक्सेप्टेड मॉडेल. आता हे मॉडेलसुद्धा बेस आहे पा. धिस मॉडेल वॉज बेस्ड ऑन एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफिक स्टडीड प्रोव्हाइडेड बाय मॉरिस विल्किन अँड रोझलिन फ्रँकलिन. फ्रँकलिन आणि विल्किन ह्यांनी जो DNA क्रिस्टॅलोग्राफिक टेक्निकने त्याचा डायग्राम जो काढला होता त्याच्या बेसिसवर त्यांनी हे मॉडेल प्रपोज केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पहा, इट इज अ डबल स्टँडर्ड मॉलिक्यूल. DNA हा डबल स्टँडर्ड मॉलिक्यूल आहे. डबल स्टँडर्ड मॉलिक्यूल म्हणजे कोणचा? द डबल स्टँडर्ड हा झाला डबल स्टँड, बरोबर आहे. द DNA इज अ डबल स्टँडर्ड. हा एक स्टँड आहे, हा दुसरा स्टँड आहे. DNA molecule is a linear double stranded formed of 2 polynucleotide strands. हे 2 polynucleotide strands हैं. हा एक स्टँड, हा एक स्टँड आहे. The backbone of DNA is formed by, ह्याचा बॅकबोन कसा बनलाय पा? इट इज फॉर्म बाय द फॉस्फोडायस्टर लिंकेज. The 2 strands are equidistant and parallel all along their length and connecting together by a transverse steps. ह्या transverse steps आहे and these transverse steps are formed by weak hydrogen bond between the nitrogenous bases. आता इथे पहा, हा एक स्टँड आहे, हा एक स्टँड आहे, हा इथे फॉस्फोडायस्टर लिंकेज आहे, हा इथे फॉस्फोडायस्टर लिंकेज आहे आणि हे 2 स्टँड एकमेकाला कशाने अटॅच आहे? दे आर अटॅच बाय मीन्स ऑफ वीक हायड्रोजन बॉन्ड फॉर्म बिटवीन द नायट्रोजिनस बेसिस. आता हे दोन्ही स्टँड कशाने बनलेले? दिस 2 स्टँड्स आर फॉर्म बाय बेसिक युनिट, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियोटाइड, बरोबर आहे. इच transverse step is made up of nitrogenous base which are purines and pyrimidines. आता हा डबल हेलिक्स स्ट्रक्चर जे आहे, the 2 strands of DNA molecules are spirally twisted around each other as well as central axis. हा imaginary axis आहे, बरोबर आहे. This is the imaginary axis. ह्या imaginary axis भोवती हा ट्विस्ट झालेला. इट इज अ राईट हँडेड. राईट हँडेड म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननी टर्न झालेला आहे, बरोबर आहे. इट इज सिमिलर टू स्पायरल ट्विस्टेड लॅडर. द कॉइलिंग ऑफ 2 स्टँड इज अ प्लॅक्टोमेनिक. हे जे कॉइलिंग आहे हे प्लेक्टोमेनिक आहे. प्लेक्टोमेनिक हा शब्द लक्षात ठेवा. प्लेक्टोमेनिक मीन्स इट इज नॉट इझिली सेपरेबल. हा इझिली सेपरेबल नाही आहे, कारण आपल्या DNA गॉनाइन आणि सायटोसाइन जी जॉईन्स विथ सी, म्हणजे गॉनाइन जॉईन्स विथ सायटोसाइन बाय 3 वीक हायड्रोजन बॉन्ड आणि ह्या जी आणि सीचं पर्सेंटेज जे आहे हे ए आणि टीच्या कंपॅरिझनमध्ये जास्त आहे. त्याच्यामुळं हा बॉन्ड इझिली सेपरेट होत नाही. हा ट्रिपल बॉन्ड आहे आणि त्याच्यामुळे आपला DNA जो आहे इट इज अ प्लेक्टोमेनिक. इट इज नॉट इझिली गेट सेपरेटेड. हा इझिली सेपरेट होत नाही. ओके, आता इथे बेस पेअरिंग पहा. बेस पेअरिंग कसं होतं? ए जॉईन्स विथ टी बाय 2 वीक हायड्रोजन बॉन्ड, टी जॉईन्स विथ ए बाय 2 वीक हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे ए हा टी सोबतच जॉईन होईल किंवा टी हा ए सोबतच जॉईन होईल. तसा सी हा जी सोबत होईल, जी हा सी सोबत होईल. आता असं का होतं? ह्याचं कारण असं आहे की
weak hydrogen bond is formed by sharing unpaired electron. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शेअर करून हा बॉन्ड तयार होत असतो आणि हा बॉन्ड याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन्स 3 आहेत म्हणून हे शेअर होऊन वीक हायड्रोजन बॉन्ड तयार होईल. इथे डबल बॉन्ड तयार होईल आणि ही कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग आहे. कॉम्प्लिमेंटरी मीन्स C always joins with G or G with C, not A and T. हा C G सोबतच जाईल किंवा G C सोबतच जाईल, हा A किंवा T सोबत जाणार नाही. किंवा इथे A हा T सोबतच जाईल, A C किंवा G सोबत जाणार नाही. दॅट बेस पेअरिंग वी कॉल इट ॲज अ कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. आता ह्याचा रेशो पहा. ह्याचा रेशो नेहमी 1:1च येईल. कसा 1:1 येईल पहा. जेवढे आता ही डबल स्टँड आहे ना, हा डबल स्टँड आहे. इट इज अ डबल स्टँड म्हणजे जेवढे ॲडिनाईन इकडल्या स्टँडमध्ये आहेत तेवढेच थायमाईन दुसऱ्या स्टँडमध्ये राहील, कारण हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग आहे. इथे म्हणजे एक स्टँड हा दुसऱ्या स्टँडमधल्या न्यूक्लिओटाईडचा सिक्वेन्स ठरवत असतो. इथे ॲडिनाईन असेल तर इथे थायमाईनच येईल, इथे सायटोसाईन असेल तर इथे ग्वानोसाईनच येईल, इथे थायमाईन असेल तर ॲडिनाईन येईल, इथे ग्वानाईन असेल तर सायटोसाईन येईल. म्हणजे ह्याच्या एका स्टँडच्या बेसवरती दुसऱ्या स्टँडचा नायट्रोजिनस बेस हा ठरवला जात असतो. दॅट वी कॉल इट ॲज अ कॉम्प्लिमेंटरी स्टँड. आता ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे प्युराईन अँड पायरिमिडाईन, प्युराईन आणि पायरिमिडाईन याचा रेशो 1:1च येतो कधी पण याच्यामध्ये, कारण हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग दाखवतं. स्पेसिफिक अँड कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग, द प्युराईन्स अँड पायरिमिडाईन्स रेशो इन अ DNA इज ऑलवेज 1:1. Chargaff's, that we call it as Chargaff's rule, it was proposed in 1950. आता ह्याच्यामध्ये पहा A plus G is equal to C plus T. दॅट इज म्हणजेच काय, ॲडिनाईन इक्वल टू थायमाईन, ग्वानाईन इक्वल टू सायटोसाईन. म्हणजेच काय, A plus C, ह्याचाच अर्थ काय होतो, A plus C इज इक्वल टू G plus T. म्हणजेच काय, A plus T C plus G. सो इट इज ऑलवेज 1. बरोबर आहे. एकाच एक इक्वल नंबर राहतील ह्याचे. नाव पोलॅरिटी. हा स्टँड कसा आहे पहा. धिस स्टँड इज अ पोलराइज्ड स्टँड. पोलराइज्ड स्टँड म्हणजे काय पहा बरं. इट इज हॅव्हिंग पोलॅरिटी. तुमच्या लक्षात आलं असेल, हा इथे जो फॉस्फेट ग्रुप आहे, हा फॉस्फेट ग्रुप कोणत्या कार्बनला अटॅच आहे. इट इज अटॅच टू द कार्बन ॲटम नंबर 5. हा 5व्या कार्बनला अटॅच आहे. इथे आपण काढला की नाही. आता हा इथे पहा, हा इथे आपण काढला, हा CH2OH हा 5वा कार्बन आहे. ह्या 5व्या कार्बनला हा फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. बरोबर आहे. आता याचा हायड्रॉक्झिल ग्रुप काय आहे, याचा हा P डबल बॉन्ड OH लिहू ना आपण इथे. मग ह्या 5व्या कार्बनला अटॅच असणारा हायड्रॉक्झिल ग्रुप इथे कुठेतरी इट बिकम्स अनपेअर्ड. म्हणून याला आपण म्हणतो C5 एंड किंवा 5' एंड. ह्याच्या अपोजिट एंडला पहा, इथे हा हायड्रॉक्झिल ग्रुप, हा हायड्रॉक्झिल ग्रुप कार्बनचा किंवा इथे फॉस्फेट ग्रुप हा अनपेअर्ड आहे. इथे हायड्रॉक्झिल ग्रुप अनपेअर्ड आहे. हा कितवा आहे, 3रा. म्हणून ह्याला म्हणायचं C3 एंड किंवा 3' एंड. म्हणजे ह्याची पोलॅरिटी काय झाली. द पोलॅरिटी इज 5' टू 3' एंड किंवा C5 टू C3 एंड. बरोबर आहे. ही झाली त्याची पोलॅरिटी. सो DNA स्टँड इज हॅव्हिंग अ पोलॅरिटी, म्हणून त्याला म्हणायचं पोलराइज्ड स्टँड. द 2 स्टँड्स रन
पॅरलल बट इन अपोजिट डायरेक्शन. आता हे दोन्हीही स्ट्रँड पहा, एकाची हा एक 5' to 3' एंड आहे, तर दुसऱ्या स्ट्रँडची पोलॅरिटी पहा 3' to 5' एंड आहे. म्हणजे हा रन्स इन अपोजिट डायरेक्शन बट दे आर अँटी पॅरलल टू इच अदर. हे अँटी पॅरलल आहे. एक स्ट्रँड जो आहे 3' to 5' स्ट्रँड जो आहे हा असेंडिंग स्ट्रँड आहे आणि हा दुसरा स्ट्रँड जो आहे 5' to 3' हा डिसेंडिंग स्ट्रँड आहे. सो डिसेंडिंग आणि असेंडिंग हे दोन शब्द येतात ह्याच्यामध्ये. नाव ह्याच्यामध्ये आता ग्रूज पहा, ह्या हेलिकलला 2 ग्रूज आहे, हा शॅलो ग्रू आणि हा डीप ग्रू. बरोबर आहे. शॅलो ग्रू अँड डीप ग्रू. मेजर ग्रू, शॅलो ग्रूलाच मेजर ग्रू म्हणतो, विच इज 12 अँगस्ट्रॉम युनिट अक्रॉस, अँड डीप मेजर ग्रू, shallow groove we call it as a minor groove and which is about 12 angstrom unit, and deep major groove हा झाला deep major groove which measures about 22 angstrom unit across. Major groove is the binding site for histone protein. हा जो मेजर ग्रू आहे ना, हा मेजर ग्रू ही एक बाइंडिंग साईट आहे जे हिस्टोन प्रोटीन इथे अटॅच होईल. बरोबर आहे. हिस्टोन प्रोटीन इज अटॅच टू मेजर ग्रू. आता ह्याचे डायमेन्शन्स पहा. द डायमीटर ऑफ DNA मॉलिक्यूल, त्याचं डायमीटर पहा, इट मेजर्स अबाउट 20 अँगस्ट्रॉम युनिट. बरोबर आहे. इच कम्प्लीट स्पायरल, हा कम्प्लीट स्पायरल जर घेतला इट मेजर्स अबाउट 34 अँगस्ट्रॉम युनिट. हे पहा, हा कम्प्लीट स्पायरल, हा इथून असा असा असा. बरोबर आहे. इट इज अ कम्प्लीट स्पायरल, मेजर्स अबाउट 34 अँगस्ट्रॉम युनिट, आणि ह्या 34 अँगस्ट्रॉम युनिटमध्ये 10 बेस पेअर्स असतात. बरोबर आहे. 10 बेस पेअर्स आर देअर, म्हणजे एका बेस पेअरमधलं अंतर किती येईल, 3.4 अँगस्ट्रॉम युनिट. 2 सक्सेसिव्ह बेस पेअर, ह्या 2 सक्सेसिव्ह बेस पेअरमधलं हा किंवा हा याच्यामधलं अंतर येईल, हे 34 अँगस्ट्रॉम युनिट आहे ना, 34 अँगस्ट्रॉम युनिटमध्ये 10 बेस पेअर आहे, म्हणजे ह्या सक्सेसिव्ह अँगस्ट्रॉम युनिटमध्ये 3.4 सक्सेसिव्ह न्यूक्लिओटाईडमध्ये 3.4 हा डिस्टन्स आहे. नाव द अँगल बिटवीन द सक्सेसिव्ह बेस पेअर इज 36 डिग्री. हा सक्सेसिव्ह बेस पेअरमधला अँगल जो आहे हा 36 डिग्री आहे, म्हणजे हा कम्प्लीट टर्न कितीचा होईल, 360 डिग्रीचा टर्न होतो. बरोबर आहे ना. The DNA molecule makes one complete 360 turns after covering a distance of 3.4 angstrom unit. Each strand of DNA, 4 different types of nucleotides are repeatedly present, and hence the DNA molecule is called as heteropolymer. त्याला आपण हेट्रोपॉलिमर म्हणतो. आता ह्या DNAचं फंक्शन काय, DNAचं स्ट्रक्चर तुम्हाला 10वीतच झालेलं आहे, 12वीला तुम्हाला स्ट्रक्चर ह्या सिलेबसमध्ये टाकलेलं नाही आहे. पण महत्त्वाचं ह्याच्यासाठी आहे की तुम्हाला जर हे माहिती असेल तर रिप्लिकेशन माहिती होईल, हेच जर माहिती नसेल तर रिप्लिकेशन कसं माहिती होईल, म्हणून आपण जस्ट रिवाईज केलं ह्याला. आता फंक्शन काय आहे DNAचे पहा. इट ॲक्ट ॲज इट कंटेन जेनेटिक इन्फॉर्मेशन. पहिलं फंक्शन आहे, सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय आहे, इट कंटेन जेनेटिक इन्फॉर्मेशन. इट कॅरीज, दुसरं महत्त्वाचं फंक्शन, इट कॅरीज जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू अदर. तिसरं, इट कंट्रोल ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज बाय सिंथसायझिंग स्पेसिफिक टाईप ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल. चौथा, इट हेल्प्स इन अ सिंथसिस ऑफ RNA विच कॅरी द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथसिस. म्हणजे हा एन्झाईम तयार करेल, एन्झाईम बनलेला आहे प्रोटीननी, आणि प्रोटीन तयार कोण करतं, RNA. म्हणजे हा RNA तयार करेल आणि RNA प्रोटीन तयार करायला मदत करेल.
इट कंट्रोल, म्हणून आपण काय म्हटलं, इट कंट्रोल ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी बाय सिंथसायझिंग स्पेसिफिक प्रोटीन. It helps in a synthesis of RNA which carry out protein synthesis. All enzymes are protein. हा प्रोटीन बनवायला मदत करतो. It plays an important role in variation and evolution because of mutation. Then आता ह्या DNA रिलेटेड डिस्कवरीज फ्रँकलिन सगळ्यात पहिले DNA क्रिस्टॅलोग्राफिक टेक्निक, फाउंड DNA टू बी डबल हेलिक्स अँड कन्फर्म DNA हेलिकल स्ट्रक्चर विथ अ डायमीटर ऑफ 20 angstrom unit and one round of about 34 angstrom unit. Then Wilkin X-ray crystallographic technique. Then Astbury found through X-ray different study DNA is a polynucleotide. सगळ्यात पहिले सांगितलं ॲस्टबरीने. वॅटसन अँड क्रिक डेव्हलप डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ DNA. म्हणजे हे वॅटसन आणि क्रिकच्या पहिल्याच्या डिस्कवरी आहे. कोणाकोणाच्या आहे? रोझलिन, फ्रँकलिन, विल्किन्स आणि ॲस्टबरी. बरोबर आहे. आणि the double helix structure proposed by Watson and Crick in a paper with this idea was published in a Nature in 1953. आता ह्याचे काही प्रकार आहेत पा DNAचे. promiscuous DNA, special type of DNA which makes movement between mitochondria, chloroplast and nucleus. It was discovered in 1983 in a Cambridge University in a maze. म्हणजे जो DNA, ह्याला जम्पिंग जीन शब्द ऐकला असेल, इट इज रिलेटेड टू जम्पिंग जीन. हा मेजमध्ये सापडतो. बरोबर आहे. जास्त प्रमाणात मेजमध्ये सापडेल. आणि हा जम्पिंग जीन कोणचा आहे? जो DNA टू मायटोकॉन्ट्रिया किंवा DNA टू क्लोरोप्लास्ट. मायटोकॉन्ट्रिया म्हणजे मायटोकॉन्ट्रियाच्या DNAमध्ये जो सर्क्युलर DNA आहे ना, विच जम्प फ्रॉम DNA टू मायटोकॉन्ट्रियल सर्क्युलर DNA और DNA ऑफ न्यूक्लियस टू सर्क्युलर DNA ऑफ क्लोरोप्लास्ट, त्याला म्हणायचं प्रॉमिस्क्युअस DNA. रिपिटेटिव्ह DNA, multiple copies of DNA having same or almost same base pair. म्हणजे base pair sequence constitute repetitive DNA. म्हणजे कोणता? ज्या DNA मध्ये हा असा सिक्वेन्स जो आहे हा रिपीटेड होत असेल. आता समजा TGA आहे आणि हा TGA हा जो सिक्वेन्स आहे TGA हा जर रिपीट होत असेल, परत रिपीट होत असेल, त्याला म्हणायचं रिपीटेटिव्ह DNA. सॅटेलाइट DNA इन सम यूकॅरियोटिज स्मॉल हायली रिपीटेटिव्ह DNA सिक्वेन्स हॅव बीन फाउंड कॉल्ड ॲज सॅटेलाइट DNA which differ in base composition. Then आता पण टाइप्स ऑफ DNA. याच्यामध्ये याचे काही प्रकारस आहेत पहा. BDNA, cDNA, aDNA, ddNA अँड zDNA. याचे प्रकार कोण? हे नाव दिलेले आहेत त्यांनी. कोणचा? aDNA, BDNA, दुसरा cDNA, तिसरा aDNA, चौथा ddNA आणि पाचवा zDNA. बरोबर आहे. म्हणजे ABCADZ. बरोबर आहे. आता बी म्हणजे कोणता? डबल स्टँडर्ड ट्विस्टेड इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. हा डबल स्टँडर्ड आहे. म्हणजे आपण जो आता पाहिला की नाही, हा BDNA. हा क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होईल. हे पहा, हा डबल हेलिक्स आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतो.
हा क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतो. दॅट वी कॉल इट इज हॅव्हिंग अ 10 बेस पेअर. ह्याच्यामध्ये एका लूपमध्ये किंवा एका स्पायरलमध्ये 10 बेस पेअर्स आहेत. ह्याला आपण म्हणतो BDNA. CDNA कोणता म्हणायचं? ज्याच्यामध्ये हा राईट हँडेडच आहे, पण ज्याच्यामध्ये 10च्या ऐवजी 9 बेस पेअर असतील तर तो CDNA. ADNA कोणचा? ADNAमध्ये परत राईट हँडेड DNA, हा राईट हँडेडच आहे, क्लॉकवाईजच आहे, पण ज्याच्यामध्ये 11 बेस पेअर आहेत. ह्या युनिटमध्ये 11 बेस पेअर असतील तर तो झाला ADNA. BDNAमध्ये 10 बेस पेअर, राईट हँडेड 10 बेस पेअर. CDNAमध्ये राईट हँडेड 9 बेस पेअर. मध्ये राईट हँडेड 11 बेस पेअर. मध्ये राईट हँडेड 8 बेस पेअर. 8 बेस पेअर असेल तर DDNA. आणि ZDNA हा टोटली डिफरंट आहे. हा लेफ्ट हँडेड आहे. इट इज अ लेफ्ट हँडेड DNA with 12 base pair per turn and it has a diameter of 18 angstrom unit. याच्यामध्ये डायमीटर 18 angstrom unit आहे. द डायमीटर इज 18 angstrom unit. बरोबर आहे ना? आणि बेस पेअर किती आहे? 12 बेस पेअर्स. बरोबर आहे. आता तुम्हाला हा DNA आपल्याला घेतला ह्याच्यासाठी की ह्याच्यानंतर आपल्याला सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड आहे. सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ DNA ते समजायचं असेल तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. ह्याची डायग्रामची प्रॅक्टिस करा घरी. ह्या 2 डायग्राम्स आवश्यक आहे. हे तुम्हाला 10वीला झालेले आहे, पण तरी एकदा आपण रिपीट केलेलं आहे. तुम्हाला सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड आहे, स्ट्रक्चर ऑफ DNA नाही आहे. बरोबर आहे. सो थँक्यू. पुढच्या पिरियडला आपण सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड, ज्याला रिप्लिकेशनची मेथड आहे, ती घेऊ आपण. ओके.